भयगंध सानिध्य. चला आता आपण आहे ना चाललो आहोत दुसऱ्या साईडला. ही इकडे 30 ते 34 होती आणि आताच 17 ते 29 वालीकडे जाऊया. कोणाची ट्रेन टोपी पडली. आता आपल्याला ही वाली टोपी. ही 29 नंबर आहे. ही 29 नंबर आहे. 29. आता इकडून माहिती सांगायची असेल इथं सिंहाचे 2 हे दिलेले स्तंभ आहे. हे पण हेच आहे दुमार लेना. यह गुफा भगवान शिव को समर्पित है. मी इकडे तुम्ही पाऊस करून आहे ना वाचू शकता. आता मी खूप बोललं ना शॉर्टमध्ये वगैरे आहे ना हे बनवेल कारण बॅटरी पण आपली आहे ना त्याची 28% राहिली बॅटरी. तर पटापट आतमध्ये जाऊन एक शॉट घेऊया. पाऊस करून तुम्ही वाचा पूर्ण माहिती. याच्यामध्ये डेफिनेटली शिवलिंग असणार. मूर्त्या काय भारी एकदम हे केलेल्या आहेत ना बनवलेल्या आहेत. हे बघा मूर्त्या. 29 छान आहे. हे शिवलिंग इकडे यायचं म्हणजे ना अर्धा दिवस काढायलाच पाहिजे असं एकदम व्यवस्थित बघायचं झालं तर. अरे वा हे बघा इकडे काय प्रतिकृती केली असेल म्हणजे बोलतात ना पाय इकडे आहे असा नाचण्याच्या ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्रिशूळ आहे. तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही सांगा की काय आहे चित्राची माहिती. आपण गुगल करून बघूया. आता इथून मागच्या साईडने जाऊया. हे इकडून शिवलिंग आहे आणि मागच्या साईडला मला ना कॅमेऱ्याची क्वालिटी खरंच आवडली आहे. इकडे ॲक्च्युली खूप अंधार आहे. हे इकडे वटवाघळं आहेत. हे वटवाघळांच्या युरिनचा स्मेल येतोय. हा जो स्मेल आहे ना म्हणजे स्मेल येतोय तो वटवाघळांच्या युरिनचा. हे बघा हे वटवाघळं आहेत. ते बघा ते बघा आहे ना फिरताना दिसली. खरंच कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली आहे. एवढा आतमध्ये अंधार आहे ना तुम्हाला आयफोनमधला डिफरन्स आणि हा दाखवतो. आता सेम आहे ना सेम मी रेकॉर्डिंग आयफोनमध्ये करतो. आता आयफोनमध्ये पण रेकॉर्डिंग केले आणि मी तुम्हाला ना कंपॅरिझनसाठी आहे ना दाखवेल. एडिट करताना आहे ना तेव्हा टाकेल. हे आयफोनमध्ये पण रेकॉर्डिंग केले आणि मी तुम्हाला ना कंपॅरिझनसाठी आहे ना दाखवेल. एडिट करताना आहे ना तेव्हा टाकेल. हे बघा हे बघा 10 सेकंदाची बनवले त्याच्यात कळेल डिफरन्स. आता ह्या साईडला जाऊया.
इथे काय आहे? हां, इथे पण रेखाकृतीच आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या रेखाकृती बनवलेल्या आहेत. मस्त एकदम. आणि इकडे पण, आणि इथे पण आहे ना हा कन्सेप्ट आहे. म्हणजे हे बघा, इकडून रेखाकृती हे बघा, हा मार्ग आहे. म्हणजे खालून आहे ना, हा डोंगर आहे ॲक्च्युली वरती, तिकडून येण्यासाठी आहे ना असा मार्ग होता. जे शिड्या होत्या ते आता बंद केल्या. EV गाड्या आहेच, पण अगोदर विचार करा अशा पद्धतीमध्ये होतं येण्या जाण्यासाठी. म्हणजे ज्यावेळी खूप पुरातन गाव आहे, 7th century 8th century, बापरे एवढा जुना इतिहास आहे हा, 7-8 centuryचा. बापरे, आज आपण पण ह्या व्हिडिओ वगैरे काढतोय, पुढे जाऊन ह्या पण इतिहासच होईल ह्या व्हिडिओचा. आणि इकडं पाणवठा आहे. अच्छा, ओके ओके. पाणी इथं आहे, इथून वरतून पाणी येतं ना, हे इथे सेव्ह राहतं. इकडून मस्त व्ह्यू होतो पाण्याचा. हे पाणी त्यावेळी वापरत असेल. अजून इकडून असं असं जायचं आहे तिथपर्यंत. चला पटापट जाऊया. आता दुसऱ्या गाडीमध्ये आलो. गाड्या बदलत चालतोय, पण म्हणजे असं काही नाही की तिकीट निकालो सबका. हे वा, 17, 18, हे 19, 20, 21 आणि आपण ते तिकडे बघितलेलं ना अशा 29. सो आता आपण ठराविकच बघूया, कारण खूप ऊन झालेलं आहे. आणि तिकडं मंदिर पण आहे ना, एकदा तिकडे पण जायचं आहे. तर ठराविकवाल्याच बघूया आता. हे 19 आहे. हे 19, 19, इकडून 17. आता बाबा रे, ती वरती आहे, जाऊन द्या, या साईडला जाऊया. काय गरम व्हायला लागलं आता. आता खूप म्हणजे खूप गरम आहे. पीक टाईमचं गरम आहे आता. तिकडं नंदी आहे, नंदी जवळ जाऊया आपण. बरं आलं छत्री घेतले, त्याच्यामुळे ना तेवढं गरम जाणवत नाही. 21वी ही नंदी आहे ना, ती 21वी आहे. ॲक्च्युली बाजूबाजूलाच आहे. 19, 20, 21 अशा आहेत. 22 ती. त्यावेळी नंदी उभारला असेल. कसा नंदी उभारला असेल ना, पिलर वगैरे. आणि काही स्टोरीज गाईड असतात ना, गाईड वगैरे ना स्टोरी सांगतात, त्यावेळेस लक्ष द्यायचं. रामेश्वर नाम से प्रसिद्ध यह गुफा आहे बघा, भगवान शिव को समर्पित. ही पण 7th centuryची आहे. त्यावेळी इथे 7th centuryमध्ये आता होत नाही. ओके, असं केल्यावरती उजेड येतो. हां, 7th centuryमधली ही पण भगवान शिव समर्पित रामेश्वर गुफा. या गुफेचं नाव. आणि इकडे पण नक्षीदार काम काय केलेलं आहे. आय होप क्लिअर विजिबिलिटी असेल. ओके, हे 20 नंबर आहे. आपण रँडमली जातोय. 21 वरून 20 वरती आलो, 19 वरती गेलो पहिले अशी.
इकडेही तसंच रेखाटलेले आहेत. आणि आता एवढी काही व्यवस्थित अवस्था नाही. इथे एखादी मूर्ती होती वाटतं, पण नाही आता आतमध्ये. ओके, चला आता निघूया इकडून. ऊन पण खूप झालं आहे. आणि इकडून आहे ना नजारा एकदा तेव्हा वरतून नजारा असतो. इकडे नारळाची झाडं आहेत. हिरवगार वाटतं ना. पावसाळ्यात खरंच मजा आहे इकडे. पावसात खूप छान वाटत असतं. ही 22 नंबर. आता मी वरती नाही जात, बाहेरूनच दाखवतो, कारण जो स्ट्रक्चर आहे तो ऑलमोस्ट सिमिलर आहे. आणि हवा सुटली आता. ते आहे ना पावसाळ्यात ना खरंच ट्राय मारेल. आणि आणखीन जर कोणाला यायचं असेल ना त्यांना घेऊन येईल पावसाळ्यात. आपण हे बघा इथे आतमध्ये ना जिथे जिथे चान्स भेटते अरे यार गणेश आणि जोगेश्वरी लेने की गुफा आहे. हे बघा ह्या केव्सला नाव गणेश आणि जोगेश्वरी केव्स दिलेलं आहे. आणि इकडे झाडं आहे, तिथं पाण्याचे पण सुविधा आहे. हे बघा हे जे पाईप चाललं हे पाण्याचंच आहे. खालून वरती पाईप चढवला जातो. ते आपण तिथून बघितलं होतं ना, ते इकडे आहे. ओके, आता चढ उतार वगैरे आहे. आणि इकडून खाली म्हणजे इथून आहे ना असं पाणी येत असेल ना डोंगरात ना, तसं खाली जाऊन तिकडे साचतं. आता तर कॉर्नर पर्यंत जाऊ एकदा आणि बघू. आत पुढे नाही बघायची काही इच्छा पुढे. कारण गरमी वाढले ना खूप. एवढं चढायचं पण आहे वरती पुन्हा. हे जोगेश्वरी आणि गणेश केव्ज. भूक एक लागली ना वगैरे इथं खाऊन मस्त वगैरे जेवण खाऊन घ्यायचं. झाल्या ही लास्ट केव्ज आपली. आय होप दिसतंय तुम्हाला इकडून केव नंबर 25. अशा आपण टोटल 34 केव्स केल्या. आता तिकडे जाऊया. काय गारगार हवा येते. वा 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 वा. छत्री घेतले त्याच्यामुळे खरंच बेनिफिट झालं. हा हा हा, मस्त. 16% बॅटरी राहिली. बंद करू आता. अरे वा. हा, इकडूनचा आर्किटेक्ट थोडासा डिफरंट आहे. आणि बाकीच्या कॉमन वाटत होत्या. हा वाला वेगळा आहे जरा. 26 हा दगड पण वेगळाच वाटतो रेडिश मध्ये असा. इथं पण शिवलिंग आहे. म्हणजे प्रत्येक केव्ज मध्ये एक शिवलिंग आहे असं आहे. बुद्धिस्ट केव्ज, हिंदुझमच्या केव्ज मध्ये हे येते की आपल्या शिवलिंग ठेवलेलं आहे. जैनिझमचं काय दिसलंच नाही. बाहेर जैनिझमचं चौक आहे. हा एंड आहे. ॲक्च्युली तिथून शॉर्टकट होता. हे बघा ह्या सगळ्या एकमेकांना कनेक्टेड आहेत तिकडून. हां, ह्या इकडून इकडं पाणवठा आहे. ह्या इकडून ही 27वी लास्ट. हे इकडून कनेक्टेड होता अशा, पण तिकडून तो रोड बंद केला. आपण तिथे होतो मग अशी. ओके, चला आता एक फोटो घेऊया इकडून. आता आम्ही काय केलं, रिक्षाने चाललो.
रिक्षाचा पण आनंद घेतो. गाडीने नाही चाललो आहे कारण इकडून इथं जवळच आहे. 30 रुपये आणि काय आलं असं पुन्हा तिथं पार्किंगसाठी बघा शोध करा कारण आता आहे ना शनिवार आहे ना आज आणि आता गर्दी वाढले. मगाशी आम्ही सकाळी आलो ना तेव्हा इथे पण आपल्या एल्लोरा फेजला गर्दी नव्हती समोर मोजून पण 20 माणसं असतील 20-25 आणि आता झुडुंब आहे फॅमिलीचा. आज सुट्टी आहे ना शनिवार. हा हॉटेल कैलास चांगलं हॉटेल होतं. ठीक आहे जाऊन ते झालं तेव्हा. अच्छा इकडे साऊथवाल्यांची मी रेस्टॉरंट पण आहे. रिक्षाची मजा वेगळी आणि रिक्षाने झालो आता. इकडे ओपन पार्किंग आहे तू आता अशाच झाडाच्या खाली लावतो. हे बाई एल्लोरा पार्क हे हॉटेल. एल्लोरा हेरिटेज इकडे आहे वरती. हा पण आम्ही यासाठी नाही आलो बोललो की सर चंदीगड वरून आले. CH नंबर आहे चंदीगड नंबर. हो हा हे बघा हे विघ्नेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. समोरच पार्किंग आहे. इथे पार्किंग आहे आणि आता इकडून आहे ना आपण चाललोय बाजूलाच आहे तर मग बोललो चला बघून घेऊया. हे पण बाजूलाच आहे ना हे मंदिर. चला आले पप्पा आले. इथं तुला ते स्वस्त भेटले 50 विचारतो. कशा दिले 200ला 200ला 5 का. ओके बारा ज्योतिर्लिंगापैकी हे सर्वात शेवटचं आहे 12वं. हे बघ हे लग्नाचा जोडा आलाय त्यांचं. हे आणि इथे शांतिगिरी महाराज अभिषेक वगैरे करतात ना. तिकडे पेढे वगैरे बघ सगळं भेटतं. चला टेम्पलला जाऊया आता. हे हॅलो फ्रेंड्स. सो आमचं दर्शन झालं. ॲक्च्युली ना मोबाईल ना कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे आतमध्ये त्याच्यामुळे हे बाहेर ठेवलं होतं. आणि ह्या मंदिरामध्ये ना पुरुषांसाठी एक असं आहे की शर्ट काढावं लागतं दर्शन घेताना. तर आम्ही शर्ट काढलं. मी काढलं शर्ट आणि घेतलं दर्शन. तर आता इथून आपल्या पार्किंग लॉटमध्ये जाऊया. गाडी तिकडे लावलेली आहे आणि निघू इकडून. चला. हॅलो मित्रांनो. आत्ता 5.5 तासाचा जर्नी दाखवतोय याला आपला काय नागपूरला. ओके आता पुन्हा पेट्रोल फुल केलं. 2300 रुपयाचा टोटल पेट्रोल झालं आता. ओके आणि आता निघालो आहे. जेवण वगैरे नाही काय आपलं खाताच वगैरे चाललं आहे. ओके चला आता मध्ये एखादं रेस्टॉरंट वगैरे बघू आणि मग तिकडे थांबू. हा बघा हा हायवे. आता इथे आहे ना झाडे इकडे पण सावलीतच गाडी उभी केली कारण लय बेकार हे होतं. आता इकडे लावली सावलीला गाडी.
चला आता काहीतरी नाश्ता वगैरे बघूया आणि मग नंतर नॉनस्टॉप जाऊ. मग पुढे काय थांबायची गरज नाही, एकदम नॉनस्टॉप जाऊया. मग ही ड्रायव्हर गाडी लय ऊन आहे, बेकार ऊन आहे. तर एक आहे ना हे बघा EV चार्जिंग स्टेशन बनतं इथे. तर काही दिवसात EV चार्जिंग स्टेशन जाईल आणि ह्या साईडला जर आपण आलो ना सो डेफिनेटली आपण ट्राय मारूया EV गाडी घेऊन. ओके चला आतमध्ये जाऊया. नाश्ता पाणी वगैरे, नाश्ता वगैरे म्हणजे ऑलमोस्ट मिनी जेवणच केलं आम्ही. अरे आणलंय करकरीत ऊन आहे, इकडंच एवढं ऊन आहे. नागपूरला जाऊया, माझं तर म्हणणं असं होतं की रिटर्न जाऊया, पण सायली बोलते की जाऊ आपण. आता आम्ही आहे ना ताडोबा बघत होतो, पण मग ताडोबाला नाही जाणार, आता नागपूरलाच जाणार. नागपूरला 2-3 स्पॉट आहे. ही आपली गाडी इकडे सावलीमध्ये मस्त थंडगार राहिली. आता नागपूरला जाऊ आणि तिथून मग आहे ना आपण काम करूया. मग मुंबईला निघूया उद्या सकाळी दुपारी वगैरे असं हे करून, किंवा परवा असं निघूया, थांबत येऊया. ओके चला. प्लॅनमध्ये लय बदल होणार आहेत. हां, प्लॅनमध्ये खूप बदल होत राहणार. मंडळी आता आम्ही नागपूरच्या मार्गाला लागलेलो आहोत. समृद्धी हायवे आपला सुरू झालाय. 468 किलोमीटर आहे नागपूर इथून. आमचा कन्फ्युजन होता. हो, हां, कन्फ्युजन असं होतं की काय करूया, गरमी पण खूप आहे. मुंबईला जाऊया की म्हणजे घरी जाऊया की नागपूरला जाऊया. पण मग नंतर बोललं चला ठीक आहे, अर्ध्या रस्त्यावरती आलो. एवढे 350-400 किलोमीटर, आणखी 350-400 किलोमीटर जाऊ. 450 किलोमीटर आहे नागपूर, जाऊया तिकडे. आणि गाडीचा पण ॲव्हरेज बघूयात. आलो आता समृद्धीवरती एंट्री मारली. हो, हे समृद्धी हायवे सुरू झालाय, नागपूरला जाणारा मार्ग. नागपूरला पुन्हा जाण्यासाठी 2 मार्ग होते, एक मुंबईला जात होतं, एक नागपूरला. आम्ही नागपूरच्याकडे टर्न घेतलेला आहे. भयंकर गरमी आहे. फिरायचं झाल्यास माणसांनी मला तरी वाटतं 9 ते 12 पर्यंत फिरून घ्यायचं. 12 ते 4 ट्रॅव्हल करायचं. सकाळी लवकर तेच. हां, आम्ही तसंच केलं. थोडं गणित चुकलं आमचं इथे का आम्ही कुठलं गणपती तर ॲक्च्युली आम्ही ह्याला गेलो होतो, ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी जे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे श्री गृणेश्वर टेम्पल. तर ते खूप छान होतं. मंदिरही खूप छान आहे, जुन्या काळचं आहे, पण ऑब्व्हियसली तिथे त्या लोकांनी कॅमेरा आणि फोन्स अलाउड नाही केलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तिकडचं काही शूट करता नाही आलं. आमचं गणित तिथं चुकलं की आम्ही म्हटलं आम्हाला अर्ध्या तासात आम्ही पोहोचू. अरे वा, इकडे आम्हाला डोंगराची रांग मिळाली. आता इथे उन्हामुळे एवढं काही विशेष ते दिसून येत नाहीये. पावसाळ्यामध्ये मात्र छान दिसेल. समृद्धी मला वाटतं तिकडूनच जातो. तर मग आम्ही 1:30 वाजता लाईनीत लागलो. 3:30ला आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मग 4:30 पावणे 5 झाले आम्हाला इथे हॉटेलमध्ये येऊन आम्ही खाल्लं. आणि आता परतीचं नाही म्हणणार, नागपूरच्या प्रवासाला निघालो आम्ही. ऑलमोस्ट आता आपल्या इकडे 6:30 5:30 झाले. तर आम्हाला दाखवतंय गुगल मॅप की आपण ऑलमोस्ट आम्ही 11ला पोहोचणार आहोत. डोंगराच्या मधून रस्ता काढला. वाव, हे बघण्यासारखं. हे बघा, डोंगराच्या मधून आहे ना हा रोड काढला. म्हणजे हा माझा फर्स्ट टाइम असेल समृद्धीवरून जाण्याचा. समृद्धीवरून आपण चाललो आहोत एंडपर्यंत नागपूर, म्हणजे हा पूर्ण कव्हर करणार आहोत. आणि डोंगर आहे ना, डोंगराच्या मधून वगैरे रोड निघतोय. असे भरपूर ठिकाण आहेत पुढे जाऊन, तसे आपण दाखवू. हॅलो फ्रेंड्स, नागपूर आहे इकडून. हे बघा, आपण हा हिरो पण आला इकडे. कुठला कसा काय येतो काय माहिती नाही. 232 किलोमीटरवरती नागपूर. आणि गाडी आता जरा स्ट्रेच ब्रेक घ्यायला घेतला आहे. आता थोडासा स्ट्रेच करतो.
इकडे पुढे जवळ आहे ना, हे दाखवतच नाही. गाडीने परफॉर्मन्स दिला आहे पण ॲव्हरेज 13 म्हणजे ॲक्च्युली आहे ना ॲव्हरेज दिलाच नाही आहे. ॲव्हरेज नाहीच भेटणार कारण मी गाडी 100 120 काही गाडी 130 140ला पण गेली. आणि गाड्या बघा काय स्पीडने चालल्यात ना, हे आता समजेल ना, हे गाड्या स्पीडने चालल्यात आता काय बघा, एकदम स्पीडने चालल्यात गाड्या. आता तोंडावर इकडून खालून इकडे थांबवली, जरा इथे लाईट वगैरे आहे म्हणून थांबवली इकडे. आणि हा यवतमाळ 122 आणि नागपूर 232 असा आहे. तो थोडासा स्ट्रेच ब्रेक घेतला, थोडासा स्ट्रेच ब्रेक. कुत्रा कसं काय आलं काय माहिती वरती. गाडीने ना हे दोन्ही लाईट ही आपली एकदम टकाटक, काय खान बिन तर काय उडाली नाही, एकदम दिसायची पण काही गरज नाही लागली. आता जरा फ्रेश वगैरे करून घेतो. हॅलो, आता आम्ही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपवरती थांबलो, थोडं फ्रेश झालो. आणि फ्रेश झालो म्हणजे वॉशरूमला जायचं होतं. पेट्रोल पंप भरला, पेट्रोल भरायची गरज नव्हती पण बोलो उद्या पुन्हा कुठे काय थांबाथांबी करायचं, त्यापेक्षा भरून टाकलं. आणि आता इथून 190 किलोमीटर आहे, कवर करूया आता 190 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट आलो आहे जवळ, मुंबई पुणे सारखं. ओके चला, स्लो घेतोय. आता आपण समृद्धी महामार्गाचा एंड झालेला आहे. नागपूर इथून सुरू होत आहे आणि हा आलेला आहे टोल. ॲट लास्ट इथे हा छोटा बोर्ड दिसतोय की नाही माहित नाही मला. चालू झाला नाही इकडं. समृद्धी महामार्ग संपलेला आहे आता आणि आपण नागपूरमध्ये एंट्री करत आहोत. वाव, मस्त वाटतंय. धुकं पडलाय का समोर? नाही ना, लाईटचा प्रकाश आहे वाटतं. आता काय करतोय? झालं बाबा आमचा टॅग. आपल्या गाडीचा नंबर आहे. अरे नाही, माझा अकाउंट नंबर आहे. चला, समृद्धी महामार्गाचा टोल संपला. 30 किलोमीटर आता आहे तिथे आपण हॉटेल वगैरे काय ऑप्शन बघतोय ना. समृद्धी महामार्गाचा एंड झाला. लाईट वगैरे आता तेवढी नसेल पण मागे गेला समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाचा हे आपला 7 वेळा तर तेच बोललाय. समृद्धी महामार्गाचा एक्झिट पॉइंट गेला, तिथे आपण टोल पेड केला आणि आता आपण चाललो आहोत हॉटेल जवळ. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, खूप मोठं इन्स्टिट्यूट. हे आलेलं आहे लेफ्टला नागपूर आणि आपण लेफ्ट साईडला चाललो आहे ॲक्च्युली. आणि सरळ जर गेलो तर भंडारा आहे, सरळ मार्ग जातो तो. स्टेट हायवे आपला सुरू झालेला आहे आणि भयंकर काळो काय 11 वाजवायला खतरनाक रोड हा. आमच्या पाठीमागे एकच कार आहे. सिंगल रोड आहे असंच वाटतंय सिंगल रोड आहे. नाही ना, त्या साईडून हा मध्ये झाड आहे, त्याने ऑपोजिट साईडने आपण हायवे सोडला ना इन शॉर्ट. आता हे बघ, आता नागपूर सुरू, नागपूरची सिटी सुरू होईल. नागपूर मोठं आहे.